सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। 30 एप्रिल 2026 सोशल मीडियावरती मला बातमी आली होती की सातारा येथील कोर्टासमोर ॲम्ब्युलन्स 108 लवकर न आल्यामुळं पेशंटला त्रास झाला किंवा पेशंटला संदर्भ सेवेसाठी अडचण आली। तर ती बातमी मी वाचल्यानंतर लगेच आमच्या 108 कॉल सेंटर जे पुण्यामध्ये स्थित आहे त्यांना आम्ही पत्रावर केला आणि सर्व डिटेल्स त्या कॉलचे मागवून घेतले। तर त्यामध्ये कॉल सेंटरने असं आम्हाला कळवलं की दुपारी 1:02 कॉल आला होता तुषार कुंभारांचा आणि त्यांनी पेशंटची माहिती देण्याच्या आधी त्यांचा कॉल डिस्कनेक्ट झाला। म्हणजे त्यांनी कॉल केला होता ॲम्ब्युलन्ससाठी की आम्हाला ॲम्ब्युलन्स पाहिजे असं, मात्र त्यांनी पेशंटचे नाव किंवा पेशंटचा ॲड्रेस किंवा डिटेल्स असं काय देण्याच्या आधीच तो कॉल डिस्कनेक्ट झाला। डिस्कनेक्ट झाल्यानंतर मग कॉलरला पुन्हा कॉल सेंटरने फोन केला 1:07 म्हणजे 5 मिनिटानंतर पुन्हा त्या कॉलरला फोन करण्यात आला आणि काय परिस्थिती आहे ते विचारण्यात आली, पेशंटचं नाव वगैरे विचारण्यात आलं। मात्र त्या कॉलर जे होते तुषार कुंभार यांनी आम्हाला सध्या ॲम्ब्युलन्सची गरज नाही असं डिनाईड केलं, म्हणजे कॉल डिनाईड केला आणि तो पण कॉल कट झाला अशी आम्हाला पुण्यावरून माहिती मिळाली। मी नंतर चौकशी केली की ते डॉक्टर कोण होते, ते डॉक्टरने जे उडाउडीचे उत्तर दिले अशी तक्रार झाली होती, ते डॉक्टर कोण होते काय होते, तर त्यांचं आम्हाला नाव कळालं आणि मग त्या डॉक्टरना आम्ही सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे 108 वरती डॉक्टर होते त्यांच्या आम्ही एकतर त्यांना कारवाई करा म्हणलं त्यांच्यावर, कारण ती प्रायव्हेट एजन्सी आहे BVG। मग त्यांना म्हणलं एकतर काढून टाका नाहीतर बदली करा। तर त्या डॉक्टरांची संबंधित डॉक्टरांची बदली करून दुसऱ्या ठिकाणी त्यांना ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। अशा घटना घडली होती। त्यानंतर मला असंही कानावर येतंय की काही लोक ॲम्ब्युलन्स सरकारी ॲम्ब्युलन्स काही प्रायव्हेटला घेऊन जातात किंवा टक्केवारीची मागणी करून ते गैरव्यवहार करतात। तर माझं तुम्हाला आवाहन आहे की अशी जर घटना किंवा अशी जर कोणी फसवणूक रुग्णांची करत असेल, प्रायव्हेट हॉस्पिटलला नेत असतील सरकारीमधून आणि अशी जर घटना घडत असेल तर मी सर्व जनतेला आवाहन करतो की तुम्ही मला लगेच त्या संबंधात कॉल करा किंवा आमचं कॉल सेंटर आहे 104 तक्रार केंद्र, तिथं तुम्ही कॉल केले असता मला ती माहिती मिळेल आणि मी त्या संबंधितावर कारवाई करू शकतो।